जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य व माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या सुकन्या सौद्वेता पटेल नथवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्हा क्षयरोग मुक्त होण्यासाठी पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले। सौद्वेता पटेल नथवाणी यांच्या संकल्पनेतून अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनतर्फे सामाजिक कार्याचा उपक्रम राबविण्यात आला। भारत सरकारच्या प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान उपक्रमाअंतर्गत शिरपूर तालुक्यातील टीबी रुग्णांना मोफत पोषण आहार किटचे वितरण करण्याचा उपक्रम स्वर्गीय तपनभाई मुकेशभाई पटेल यांच्या स्मरणार्थ गेल्या वर्षापासून हाती घेण्यात आला आहे। शिरपूर तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपचार घेत असलेल्या टीबी रुग्णांना पोषण आहार किट वाटपाचा 6वा टप्पा पूर्ण झाला असून अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनने सौद्वेता पटेल नथवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्हा क्षयरोग मुक्त होण्यासाठी संपूर्ण धुळे जिल्ह्यात पोषण आहार किटचे वाटप करण्याची घोषणा केली आहे। लाभार्थ्यांना फाउंडेशन मार्फत पोषण आहार किट वाटपाची सुरुवात आमदार कार्यालय शिरपूर येथून करण्यात आली व संपूर्ण धुळे जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी एक पाऊल उचलण्यात आले। माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम दादा पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांनी आपल्या मनोगतात शिरपूर तालुक्यातील तळागाळातील गोरगरीब गरजू लोकांसाठी सौद्वेता पटेल यांनी सुरू असलेल्या अस्तित्व फाउंडेशनच्या कार्याची प्रशंसा केली। अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलेला आहात। मी आयोजकांचं आभार व्यक्त करतो। त्यांनी आम्हाला सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलं, इतका चांगला कार्यक्रम केला, त्यासाठी आपल्यालाही बोलवलेलं आहे। मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। धन्यवाद। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके यांनी आरोग्य सेवेबद्दल सविस्तर माहिती देऊन अस्तित्व फाउंडेशनच्या कार्याबद्दल मनापासून कौतुक केले। शिरपूर विधानसभा प्रमुख केडी पाटील यांनी आमदार अमरीशभाई पटेल व आमदार काशीराम दादा पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार कार्यालयामार्फत शिरपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली। कारण सामान्य माणसाला आपल्या आजाराविषयी हा माणूस अनभिज्ञ असतो। त्याला आपल्याला काय आजार आहे, त्याच्यावर काय उपचार होईल, काय योजना आहे, परंतु या योजनेसाठी आपले स्वर्गीय तपनभाई यांच्या नावाने ही योजना चालत होती। आता गीता दिदींनी असं म्हटलं की शिरपूर तालुकाच काय तर आपला धुळे जिल्हा हा टीबी मुक्त व्हावा, याच्यासाठी स्वतः शिवसाहेब आले, आरोग्य अधिकारी आले, टीबीचे अधिकारी आले। हे जे एक मोठं उदाहरण आहे की यांनी मदतीचा हात पुढे केला आणि स्वतः आम्ही या अभियानामध्ये सक्रिय राहू। या आमदार कार्यालयामध्ये साहेब एकूण पंचायत समितीपासून तर केंद्रापर्यंत सर्व योजना चालू असतात। आमच्या तालुक्याचे भाग्यवंताचे बाईसाहेब, भूपेशभाई, काशीराम दादा, आता नगराध्यक्ष चिंतनभाई, मागच्या विधानसभेला जेव्हा सर्वे झाला तर आमच्याकडे 4,43,000 मतदान होते, परंतु 3.5 लाख लोकांना वैयक्तिक लाभ दिलेला होता। लाडकी बहीण योजना असो, बांधकाम कामगार असो, PM किसान योजना असो, गोपीनाथ मुंडे अपघात निर्वाह योजना, आयुष्यमान भारतचं कार्ड सुद्धा आमच्या ऑफिसची टीम दवाखान्याचा फोन आला, आमच्याकडे राउटर आहे, मंत्र आहे, डिव्हाइस आहे, सर्व प्रकारच्या योजना आहेत। आम्ही तिथे जाऊन मदत करतो। यात शेवटचा माणूस असेल, त्याला कोणत्याही प्रकारची जर गरज पडली किंवा त्याला काही मदत लागत असेल तर आमदार ऑफिसच्या माध्यमातून सर्व ही मदत होत असते आणि ती विनामूल्य होत असते। आता हे टीबी मुक्त भारत करण्याची सार्वजनिक शपथ घेण्यात आली, त्याचे वाचन जिल्हा PPM सौ प्रतिभा पाटील यांनी केले। शिरपूर व ठाणे क्षयरोग उपचार पथकांच्या हद्दीमधील लाभार्थ्यांना एकूण 150 किट वाटप करण्यात आले। पुढील वाटप शिंदखेडा, दोंडाईचा, साक्री, पिंपळनेर, धुळे, सोनगीर येथे क्षयरोग उपचार पथकाच्या हद्दीत करण्यात येणार आहे। धुळे जिल्ह्यातील उपचार घेत असलेले एकूण 800 लाभार्थ्यांना किट वाटप करण्यात येईल असे अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले। आमदार कार्यालयात आता 150 किट वितरण करण्यात आले। या पोषण किटमध्ये सोयाबीन तेल, शेंगदाणे, मूगडाळ, तांदूळ, सोयाबीन वडी, गहू, पीठ, हरभरे, गूळ आणि प्रोटीन पावडर यांसारख्या रुग्णांच्या पोषणासाठी उपयुक्त पदार्थांचा समावेश करण्यात आला। सूत्रसंचालन व प्रास्ताविक योगेश्वर माळी यांनी केले। अस्तित्व फाउंडेशनच्या सुरू असलेल्या विविध प्रकल्पाची माहिती समन्वयिका सौ सोनिया भसीन यांनी दिली। प्रोटीन पावडर जर त्यांना दिला ते ऍटलीस्ट ते औषधाच्या स्वरूपाने घेतात आणि त्यांची तब्येत प्रकृती लवकर बरी होण्यास मदत होते। म्हणून आम्ही वेळोवेळी
या ठिकाणी तुमचे छत्रपाल राजपूत सर असतील, धनराज पवार सर असतील, त्यांची सगळी टीम असेल आणि या ठिकाणी आता जिल्ह्याची पाटील मॅडम यांनी देखील आम्हाला अस्तित्व फाउंडेशनला जी विनंती केली होती त्याला आदरणीय दीदींनी होकार दिला. मी जसं प्रधानमंत्रींचं स्वप्न आहे की टीबी मुक्त भारत, तसं आदरणीय द्वेता दीदींचं या ठिकाणी स्वप्न होतं की टीबी मुक्त शिरपूर तालुका कसा आपल्याला करता येईल आणि प्रत्येक पेशंट या ठिकाणी त्याला लाभ कसा देता येईल. पूर्णपणे शिरपूर तालुक्यातून आपण टीबी कसा नायनाट करू शकतो तेच एक ध्येय आता जिल्ह्यावर दीदींनी ठेवलेलं आहे. मी जास्त वेळ नाही